हॅलो. 26 जानेवारीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता बघा मी कुठे आले. फर्स्ट फ्लोअरला आले, पार्किंगमध्ये. खूप जागा आहे इथे. हे बघा तुम्हाला दिसतच असेल. मी यांना व्हीलचेअरवर घेऊन आली फिरवायला. इथे आणतो आम्ही कधीतरी शनिवार रविवार. एकटीला मला जमत नाही ना, म्हणून कोण घरी असलं कोण घेऊन या. लिफ्टमधून 13व्या माळ्यावरून पहिल्या माळ्यावर यायचं आहे, म्हणून त्यांना मी आता घेऊन आले. जरा इथे पॅशनमध्ये फिरवते. इथे खूप जागा आहे, खाली उतरायला पाहिजे असं काय नाही. बघा खूप जागा आहे पुढपर्यंत, खूप मोठा आहे पॅसेज. आणि आता सकाळच्या काय माहिती आहे, 12 वाजता 11 वाजताच्या पार्किंग आहे ना, पूर्ण गाड्या खाली होतात. मग इथे असं फिरवायला बरं पडतं. एकच गाडी आहे इथे, आणि तिकडे कोपऱ्यात एक गाडी आहे असं. मग यांना फिरवायला बरं पडतं मला. मग मी ते फर्स्ट फ्लोअरला घेऊन आले. काल पण आणलं होतं. कोण घरी असेल ना तर मला मग आणून देतात. आता एकटीने मी लिफ्ट आणि व्हीलचेअर असं बसून असं जरासा ना, आमचा तो गेट आहे ना तो जरा उंच आहे. तो बघा तिथे थोडं उंच आहे. मग ते व्हीलचेअर अशी थोडी उचलावी लागते, ते मला जमत नाही ते. मग मी एक कोण असेल ना, आता या 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, मग मी त्या लोकांना सांगायचे चला खाली सोडा. आता एवढा मोठा पॅसेज आहे, मग इथे त्यांना फिरवायला मला बरं पडतं. हे बघा इथे बसवलं आहे त्यांना. इथे बसवले. आता पूर्ण फिरवणार तिथपर्यंत. म्हटलं यांच्याशी बोलते दाखवते. काल पण आणलेलं, पण मी मोबाईलवर ठेवलेला. अशीच घाईघाईमध्ये खाली आली असं. आणि इकडचा एकदम सीन खूप छान आहे. हवा पण एकदम मस्त, अशी झाडं बिडं सगळं काय आहे. आणि इकडे बिल्डिंग कोणतीच नाही. इकडे आहे, इकडे पण असं गॅप आहे. ही बघा इथे एक आहे, पण असं गॅप आहे. असं म्हणजे आपल्याला चालता येतं. समजा यांना घेऊन आली मी. जरा म्हटलं आता जरा आत्ताच आले मी, यांना जरा फिरवते. आणि कसं म्हणजे बाहेरची हवा पण पाहिजे ना. पण मी एकटी काय करू, मला पण आणायला जमत नाही ना. कोण असेल तर आणू शकतो आपण, म्हणून. तर मी म्हटलं जाऊ दे, जरासे बोलते आणि ह्या इथून ते त्या टोकापर्यंत फिरवणार मी आता. ऊन आलंच नाही आज. ऊनच नाही बरोबर. नाही तर ऊन असलं ना की ते उन्हात आणून बसवते. जरा मी पण बसते, त्यांना पण आणते असं. काल त्या कोपऱ्यावर ऊन होता, आज दिसतच नाही. आज ऊनच नाही पडला. असं एकदम हे वातावरण एकदम हे आहे आता असं. तर म्हटलं जरा बोलते ह्यांच्याशी आणि मी यांना फिरवते जरा. काय करणार, काय नाही, काहीतरी करायला पाहिजे. घरात पण माणूस पलंगावर पडून खूप येतं ना, हवा लागत नाही, ऊन लागत नाही. मग आता आम्ही ही आयडिया केलेली आहे की आपण यांना थोडं फर्स्ट फ्लोअरला फिरवायचं असं. माझं पण ना मग असं अशी व्हीलचेअर वगैरे पकडून असं माझं हे सगळे दुखतं माझं. पण काय करणार, विलाज नाही. इकडे बघा सगळी झाडी आहे, पूर्ण झाडी आहे. आणि इथे काहीच नाही, म्हणजे असं बिल्डिंग नाही, काय नाही, पूर्ण रोड आहे. आणि हवा पण एवढी शुद्ध आहे. इकडे पण असा रोड एकदम लांब आहे. हे बघा एकदम हा खाली पार्किंगला खाली जायला जागा, तो पुढे एकदम गेट आहे. ग्राउंड फ्लोअरला पण आहे पार्किंग, पण 2 व्हीलरची आहे, इकडे 4 व्हीलरची आहे. मग खाली नाही जात, कारण येणारी जाणारी खूप असतात. इकडे माणसं जात नाहीत, फक्त गाड्या लावतात. आणि गाडीवालेच येतात फक्त त्या फर्स्ट फ्लोअरला. जातात सगळे ग्राउंड फ्लोअर खालून एकदम. म्हटलं चला आता मी 1 तास काय वर जाणारच नाही. यांना जरा फिरवते, ह्यांची व्हीलचेअर. त्यांना काय, त्यांना फिरवा नका फिरू काहीच फरक पडत नाही. आपले आलेत आणि बसलेत. हे बघा, हाय करा हो, हाय करा जरा, हात करा, हात करा असं. खूप त्यांना त्रास होतो तसा, पण काय करणार. त्यांचं ते पॅरेलिसने आणि डायबिटीसने त्यांना हे केलं आहे. खूप चाललं आहे त्यांचं औषध पाणी, पण काय उपयोग नाही. खूपच आहे. ही बाजूची बिल्डिंग दिसते, लांब आहे आमच्यापासून थोडीशी. पुढे मध्ये गॅप आहे. असं एकदम वातावरण एकदम छान आहे ते असं. पहिली मी त्यांना असं ते चालायचे ना, तेव्हा मी त्यांना आणायची. ते आम्ही ते काठी घेऊन चालायचे आणि मी पण त्यांच्यावर चालायची. पण आता ते उठायलाच तयार नाहीत, म्हणून मी आणतच नाही. एकटीचं काम नाही ते. चला तर मग यांना फिरवते आणि मग नंतर मग मी फोन करून वरून बोलवणार कोणाला तरी, मग घ्यायला येणार. माझी सून वगैरे घ्यायला येते. मग सुट्टी आहे म्हणून. आता घरी कोण नसतं, मी नाही एकटी आणू शकत. मध्ये मी एक माणूस ठेवलेला, पण हे चालायलाच तयार नाही. तो पण करायला तयार नाही, की हे चालत नाही काय नाही. मग ते
सोडलं त्याने. तो अर्धा पाऊण तासच यायचा. मग त्या अर्धा पाऊण तासात ते एवढे चालत नव्हते. त्यांच्यात तर हेच नाही तर काय, ताकदच नाही तर काय. आम्ही व्हीलचेअर ना पहिलीच घेतलेली होती ही बघा. असे जवळजवळ 7-8 वर्षापूर्वीच घेतली होती ना आपण व्हीलचेअर. त्यांना पहिला पॅरेलाइज जोरात आलेल्या ना, रिटायर झाले तेव्हाच आम्ही व्हीलचेअर घेतली. पण ते नंतर नंतर चालायला लागले तेव्हा ते चांगले झाले. काठी घेऊन फिरायला लागले. नंतर नंतर आता पडले ना, 2 वर्ष झाली पडले ना, त्यांचं ऑपरेशन झालं असं इथे खुब्यामध्ये. त्यांना प्लेट टाकली. तिथपासून त्यांनी चालणं सोडलं. आम्ही उभं केलं तर, आम्ही अंघोळीला नेणार तर, मग अंघोळ काय रोजची नाही. ह्याच्यामध्ये कोण आपल्याला मदतीला असेल तेव्हा शनिवार रविवार अंघोळ घालायची. आपण काय करणार ना, विलाज नाही. म्हणून आता हे हवेवर आणते. थोडी हवा पण लागली पाहिजे, ऊन लागला पाहिजे. पण आज ऊन नाही. आज ऊन एकदम वातावरण एकदमच हे आहे. चला तर मग मी त्यांना चालवते आता. उद्या तर सुट्टी, आज 26 जानेवारीची सुट्टी आहे. उद्या तर कोण नसणार. उद्या मी खाली येणारच नाही. म्हटलं आज दाखवूया. काल दाखवणार होती पण हे नव्हतं, मोबाईल नव्हता आणला. चला म्हटलं जाऊ दे. आमच्या दोघांचा तर व्हिडिओ काढते, चालवते त्यांना आणि थोडी चालवते व्हीलचेअरवर. आणि असे पाय ठेवले मस्त. व्हीलचेअर छान आहे त्यांची. अशी 5-7-8 वर्ष झाली व्हीलचेअरला. अशीच आम्ही जपून ठेवली होती. परत आम्ही काढली. म्हटलं आता असं चालत नाही तर असं चालवूया त्यांना. इथे ना वातावरण खूप छान आहे. संध्याकाळचं ना खूप छान असतं. पण ना संध्याकाळची मच्छर असते म्हणून मी संध्याकाळचं आणायला बघत नाही. पण अशा माणसांना जराशी मच्छर चावली ना तरी त्रास होतो. पण मी आणत नाही संध्याकाळचं. नाही तर इथे संध्याकाळची हवा एवढी छान असते ना की खाली रोडवर न्यायची गरजच नाही. इथेच बस झालं असं आहे. चला तर मग त्यांना मी फिरवते जरा. आणि आता इथून सुरुवात करणार त्या टोकापर्यंत, अगदी तिथपर्यंत. असा पॅसेज खूप मोठा आहे. अगदी पूर्ण इथून ते ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत आहे. म्हणजे असं चालायला. पहिलं ते चालायचे काठी घेऊन. असं त्यांना असं सोडलं ना, कंटाळा की गाड्यांना प्रत्येकाच्या धरून धरून चालायचे. एकदा तर काय झालं, ती एक गाडी अशी होती की गाडीला हात लावला की हॉर्न वाजायचा. बापरे, वरून माणूस आला ना, कोण हॉर्न वाजवतोय म्हणून. त्याला ऐकायला लागेल की माझ्याच गाडीचा हॉर्न वाजतोय. तो आला खाली. म्हटलं सॉरी, यांचा हात लागला. तो बोलला काय नाही. पण वरून 13-14 माळ्यावरून येणं आणि हे करणं. तो बोलला काय नाही ठीक आहे. तो परत गेला. मीच घाबरली. म्हटलं आता हा काय बोलेल. आणि हे गाडीवर हात ठेवूनच अहो काढा काढा तरी काढायलाच तयार नाही. मी घाबरली. म्हटलं तर तेव्हा आम्ही नवीन होतो. झाले 4-5 वर्षापूर्वी. तिथपासून मी खाली आणायला पण घाबरायला लागली. कारण हे ऐकायचेच नाही. मला गाडीला धरूनच चालायचं आहे. मला कळायचं नाही की गाडी कोणती हात लावला की हॉर्न वाजतो. आणि त्याला घरी ऐकायला जायचं माझ्याच गाडीचा हॉर्न आहे असं. मग मी त्या 2-3 गाड्या अशा होत्या. त्या लोकांना अक्षरशः सॉरी बोलायची. मग मी यायलाच कंटाळा केला होता. चला यांना फिरवते. चला बाय बाय. बाय बाय करा. चला चला.